हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी सुद्धा मजेत आहे. तर आज मी बनवणार आहे काकडीचं पिठलं. तुम्हाला ऐकायला थोडं वेगळं वाटत असेल, पण खायला तितकंच टेस्टी आहे. चला तर मग सुरुवात करूया. फ्राय पॅनमध्ये मी घेतलेलं आहे 2 मोठे चम्मच तेल. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण टाकूया मोहरी. मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर जिरे दोन्ही 1-1 चम्मच. त्यानंतर चिमूटभर हिंग. तेलामध्ये जिरे, मोहरी आणि हिंग व्यवस्थित होऊ देऊया. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा सुद्धा तेलामध्ये ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घेऊया. त्यानंतर बारीक चिरलेली मिरची. तर यामध्ये मी लाल तिखट वापरणार नाही, त्यामुळे तुम्हाला तिखटाचं प्रमाण जास्त हवं असेल त्याप्रमाणे हिरवी मिरची घालावी. कमी जास्त असेल तर मिरचीचं प्रमाण कमी जास्त करावं. तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया. सकाळी डब्यासाठी किंवा रात्रीला जेवणाच्या वेळेला हे पिठलं तुम्ही नक्की करून बघा. भाकरीसोबत, भाताबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा हे खूप छान लागते. त्यानंतर काकडी खिसून यामध्ये घातलेली आहे. 2 मोठ्या काकड्या मी घेतलेल्या आहे. 2 मोठ्या काकडी मी खिसून घेतलेल्या आहे. तर त्याचं पाणी वगैरे काहीही काढलेलं नाही, ॲज इट इज मी फ्राय पॅनमध्ये घातलेलं आहे. 3 ते 4 मिनटं तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर सुके मसाले घालूया. अर्धा चम्मच हळद पावडर. पिठल्याला कलर खूप छान येतो. काही ठिकाणी याला बेसनसुद्धा म्हणतात. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सुके मसाल्यामध्ये मी फक्त हळद आणि मीठच वापरणार आहे. आता याच्यामध्ये आपण घालूया बेसन. चणा डाळीचं पीठ मी पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून पाण्याला उकळी येऊ द्यावी. त्यानंतर यामध्ये बेसन घालावं. तर त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे पाण्यामध्ये आधीच बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. त्यानंतरच ते याच्यामध्ये घालावं फ्राय पॅनमध्ये, म्हणजे गुठळ्या होण्याची शक्यता कमी असते. तुम्ही बघू शकता एक पण गुठळी झालेली नाही. आपण व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी. त्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालावं, म्हणजे काकडी, बेसन हे शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं आणि तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल बेसनाची, घट्ट किंवा पातळ, त्यानुसार यामध्ये पाणी वापरावं. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवावी. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करा. त्यानंतर चवीनुसार मीठ. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. काकडीचं पिठलं सुद्धा खूप लवकर होतं, त्याला जास्ती वेळ लागत नाही. त्यामुळे झटपट तुम्ही डब्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी नक्कीच बनवू शकता. तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. झाकण ठेवून आपण 5 मिनिटं याला वाफ येऊ देऊया. तर तुम्ही बघू शकता आपलं पिठलं तयार आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.